आज यावर थोडा विचार करा की नक्कीच इमोशनल क्लायमेट किंवा भावनांचं वादळ म्हणजे काय. जसं की एका कंपनीमध्ये किंवा एका ऑर्गनायझेशनमध्ये एकच टार्गेट आहे, डेडलाईन माहिती आहे, प्रेशरही माहिती आहे आणि काही लोक ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना काम करताना एनर्जेटिक असतं, तर काही लोक थकलेले, स्ट्रेस्ड, डिसएंगेज्ड त्यांना वाटत असतं. तर यामध्ये फरक नेमका कुठे आहे? तर फरक हा सॅलरीमध्ये नाही आहे, फरक वर्कलोडमध्ये पण नाही आहे, फरक स्किल्समध्ये पण नाही आहे, तर फरक आहे इमोशनल क्लायमेटमध्ये.